नमस्कार बालमित्रांनो. कसे आहात? कशी चालली शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी? करताय ना अभ्यास चांगला? बघा, मागील घटकामध्ये आपण आंतरराष्ट्रीय संख्या हा मागील गणिताचा घटक घेतला होता आणि मागील घटकामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपली पुढची सराव चाचणी ही गणितातीलच घटक दुसरा संख्या वाचन व लेखन या घटकावर असणार आहे. तर मला वाटतंय तुम्ही सर्वांनी खूप चांगली तयारी केली असणार आहे आणि बघूया या सराव चाचणीमध्ये कोणाला जास्तीत जास्त मार्क्स मिळतात किंवा कोणाला पैकीच्या पैकी गुण मिळतात. तर नेहमीप्रमाणेच ही सराव चाचणी देखील 30 गुणाची असणार आहे. म्हणजेच यामध्ये एकूण 15 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्न हा 2 गुणाचा असेल. ठीक आहे, तर चला आता आपण चाचणी सोडवण्यास सुरुवात करूया. ही चाचणी सोडवत असताना तुमचा अभ्यास देखील त्या घटकाचा खूप चांगल्या रीतीनं होणार आहे. ठीक आहे, चला मग आता चाचणी आपण सोडवूया. बघा, प्रश्न पहिला. काय आहे प्रश्न पहिला? 33,101 ही संख्या अंकात कशी लिहितात? आणि त्यासाठी आपल्याला खाली 4 पर्याय दिलेले आहेत. बघा, वर आपल्याला सांगितलं की 33,101 ही संख्या, आता ती आपल्याला काय करायची? अंकामध्ये लिहायची आहे. तर बघा आता इथं काय पर्याय दिले? 4. आता मी पर्याय वाचत नाही, तुम्हीच पर्याय वाचा, नाहीतर मी पर्याय वाचले तर त्याचं उत्तर तुम्हाला कळेल. बघा, पर्याय क्रमांक 1 काय दिलाय? हा बघा पर्याय क्रमांक 2, हा बघा पर्याय क्रमांक 3 आणि हा बघा पर्याय क्रमांक 4. बघा काय येतं याचं अचूक उत्तर? काढलंय का? काढा. 5 अंकी संख्यांचं वाचन व लेखन 34 स्कॉलरशिपला आहे. हां, तर संख्या वाचत असताना एकक, दशक, शतक, हजार, 10,000 अशा रीतीने वाचलेत की अचूक उत्तर येईल. तर याचं उत्तर येतंय पर्याय क्रमांक 3. छान, ज्यांचं उत्तर आलंय त्यांचं अभिनंदन. त्यानंतर बघा प्रश्न दुसरा. काय प्रश्न दुसरा? 63,119 ही संख्या अंकात कशी लिहितात? वरच्यासारखाच आहे बघा प्रश्न. 63,119 ही संख्या अंकात लिहायची आहे. बघा 119 म्हटलंय, इथं आपली जमलिंग होऊ शकते. बघा, हा दिलाय पर्याय क्रमांक 1, हा दिलाय पर्याय क्रमांक 2, हा आहे पर्याय क्रमांक 3 आणि हा आहे पर्याय क्रमांक 4. बघा, 63,119. सांगा, करा थोडासा विचार. काढलंय उत्तर कोणी? तर बघा, याचं अचूक उत्तर म्हणजे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. छान, ज्यांचं उत्तर बरोबर आले त्यांचं अभिनंदन. ठीक आहे, त्यानंतर बघा प्रश्न तिसरा. 90,090 ही संख्या अंकात कशी लिहितात? 90,090. बघा, आकड्यांमध्ये गोंधळ व्हायला नकोय. 90,090. तर बघा, पर्याय क्रमांक 1 काय आहे? पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. काय त्याचं अचूक उत्तर? तर याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. बरोबर ना? बघा, 90,090 एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे ही संख्या झाली 90,090. ही संख्या काय झाली रे? 9,090. ही संख्या काय झाली रे? 90,900. आणि ही संख्या काय होणार आहे? 9,009. म्हणून आपलं उत्तर 90,090 पर्याय क्रमांक 4. आता बघा प्रश्न चौथा. 9,500 डॅश डॅश असे लिहितात, म्हणजे 9,500 कसं लिहितायत असं विचारलंय. बघा बरं, कसा प्रश्न थोडासा फिरवून विचारलेला आहे. आणि बघा, पर्याय क्रमांक 1 हा दिलाय, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. 9,500 हजारचं निम्म आणि त्याच्यामध्ये परत 9,000 म्हणजे बघा किती येते उत्तर? याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. 9,500 आहे ना बरोबर? 9,000 आणि त्यामध्ये 500 मिसळले म्हणजे 9,500. हजारचे निम्म 500 झालं. ठीक आहे, चला प्रश्न पाचवा. 70,007 ही संख्या अंकात डॅश डॅश अशी लिहिली जाते.
बघा 70,007. आता बघा पर्याय पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. बघा बरं यातला अचूक पर्याय कोणता येईल तो 70,007. तर याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, 70,007. बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000. आपण 3 संख्या झाली की तर कॉमा देतो आणि पूर्ण संख्या वाचली आपण 70,007. ही संख्या काय आहे रे 707. ही काय आहे रे 7,007 आणि ही काय आहे रे 70,700. पण आपल्याला किती विचारले 70,007. त्याच्यामुळे आपलं पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर झालं. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करूया प्रश्न 6वा बघूया. बघा प्रश्न 6वा काय आहे. ही संख्या आता मी जरी संख्या वाचली तर तुम्हाला ह्याचं उत्तरच कळेल. त्याच्यामुळे मी ही संख्या वाचत नाही. नुसते बघा तुम्ही कोणती आहे ती. ही संख्या अक्षरात अशी लिहितात आणि यासाठी पर्याय काय दिला आहे. पर्याय क्रमांक 1 65,065. पर्याय क्रमांक 2 65,056. पर्याय क्रमांक 3 65,565 आणि पर्याय क्रमांक 4 65,565. बघा बरं काय याचं अचूक उत्तर. तर बघा याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. बरोबर पर्याय क्रमांक 4. ज्यांचे उत्तर अचूक आलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. मग 10,000चा तो आपण कॉमा दिला 65,565. 65,565 हा आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा प्रश्न 7वा. बघा ही पण संख्या वरच्यासारखं दिलंय बघा. ही संख्या अक्षरात लिहा. आता ही संख्या काय करायची आपल्याला अक्षरात लिहायची. अंकात दिलेली आहे ही संख्या आपल्याला अक्षरात लिहायची आहे. बघा बरं काय दिलंय पर्याय क्रमांक 1 29,090. 29,090 आहे का रे इथं. त्यानंतर बघा पर्याय क्रमांक 2 29,900. त्यानंतर बघा पर्याय क्रमांक 3 29,009 आणि पर्याय क्रमांक 4 29,990. सांगा काय येणार आहे अचूक उत्तर. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 29,009. बरोबर आहे 29,009. बरोबर आहे का. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा यासाठीचा अचूक पर्याय आहे. त्यानंतर बघा प्रश्न 8वा. ही संख्या अक्षरात लिहा आणि त्यासाठी पर्याय दिलाय 1 89,089. पर्याय क्रमांक 2 89,989. पर्याय क्रमांक 3 89,098 आणि पर्याय क्रमांक 4 89,998. बघा संख्या वाचत असताना सुद्धा आपलं कन्फ्युजन होतं आहे. त्याच्यामुळं आपण अशा प्रकारचे सराव करण्यासाठी अंकी आणि अक्षरी संख्या लेखनाचा आपल्याला खूप सराव करावा लागेल म्हणजे आपलं उत्तर चुकणार नाही. तर बघा काय येतं याचं अचूक उत्तर. तर याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. छान. ज्यांचे अचूक उत्तर आले त्यांचं अभिनंदन. 89,989. 89,989. छान. बघा त्यानंतर आता आपण काय करूया प्रश्न 9वा सोडवूया. काय प्रश्न 9वा बघा कसा थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारला आहे. 4 दशहजार म्हणजे किती. बघा 4 दशहजार म्हणजे किती आणि खाली आपल्याला पर्याय दिला आहे. पर्याय क्रमांक 1 4,000. पर्याय क्रमांक 2 400. पर्याय क्रमांक 3 40 आणि पर्याय क्रमांक 4 40,000. बघा दशहजार 4 दशहजार. 1 दशहजार म्हणजे किती रे 10,000. तर 4 दशहजार म्हणजे बघा थोडीशी हिंट दिली मी. तर याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. ज्यांचं उत्तर अचूक आलंय त्यांचं अभिनंदन. 4 दशहजार म्हणजे किती रे 40,000. आता तसं सांगा बरं उत्तर. 3 दशहजार म्हणजे किती सांगा. 3 दशहजार म्हणजे 30,000. चला प्रश्न 10वा. 4 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे. बघा 4 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे आणि आपल्याला खाली काय केले आहे त्यांनी 4 पर्याय दिलेले आहेत. तर बघा पर्याय 1
9,000 पर्याय 2, 1,000 पर्याय क्रमांक 3, 9,999 आणि पर्याय क्रमांक 4, 9,099. सांगा अचूक पर्याय कोणता? तर अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. बरोबर ना? 9,999 ही 4 अंकातील सर्वात मोठी संख्या आहे. कारण 4 अंकी सर्वात मोठी संख्या काढत असताना आपण काय करतो की जो 1 ते 9 यामधला जो सर्वात मोठा अंक कोणता आहे? 9. तो काय करायचा आपण एकक, दशक, शतक आणि हजार स्थानी मांडून द्यायचा आणि ती संख्या होते 9,999. तर 4 अंकी सर्वात लहान संख्या सांगा कोणती होईल? तर ती होणार आहे 1,000. बरोबर ना? त्यानंतर बघा प्रश्न 11वा. 3 अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे? बघा 3 अंकी सर्वात लहान संख्या. बघा मगाशी मी थोडंसं उत्तराची हिंट दिल्यासारखं झालं, तुमच्या लक्षात येईल. बघा पर्याय क्रमांक 1 101, पर्याय क्रमांक 2 100, पर्याय क्रमांक 3 999 आणि पर्याय क्रमांक 4 998. काढा याचं अचूक उत्तर. तर याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. बरोबर ना? 3 अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे? 100. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण 11 प्रश्न सोडवलेले आहेत आणि हे 11 प्रश्न ज्यांची अचूक उत्तरं बरोबर आलेले आहेत त्यांना किती मार्क्स मिळतील रे? 11 गुणिले 2, त्यांना 22 गुण आत्तापर्यंत मिळालेले आहेत आणि ज्यांना 22 गुण मिळालेले आहेत त्यांचं अभिनंदन. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या चौथीच्या इतर मित्रांना देखील शेअर करा, म्हणजे त्यांचा देखील अधिक सराव होईल, चांगला सराव होईल. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न 12वा. 10 शतकांचे डॅश डॅश होतात. 10 शतकांचे डॅश डॅश होतात आणि पर्याय क्रमांक 1 100, पर्याय क्रमांक 2 1,000, पर्याय क्रमांक 3 1,000 आणि पर्याय क्रमांक 4 10,000. बघा 10 शतकांचे होतात. 10 शतक. बघा आता 1 शतकाचं किती होत असतं? 100. तर 10 शतकांचे किती होणार आहे? तर 10 शतकांचं होतात 1,000 आणि 1,000चा पर्याय आपल्याला कुठं दिलाय? तर या ठिकाणी दिलेला आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये पण दिलाय आणि पर्याय क्रमांक 3. तर तुम्ही कुठलंही उत्तर लिहिलं तरी ते तुमचं उत्तर बरोबर असणार आहे. तर पर्याय क्रमांक 2 किंवा पर्याय क्रमांक 3 जर लिहिलं तरी ते अचूक होतंय. ज्यांचं उत्तर बरोबर आले त्यांचं अभिनंदन. बघा 10 शतकांचे किती झाले? 1,000. तर 5 शतकांचे किती होतील सांगा बर? सांगा. 5 शतकांचे होतात 500. बरोबर ना? असा अधिक सराव करत जा अशाच प्रश्नांचा. त्यानंतर बघा प्रश्न 13वा. 120 एकक म्हणजेच. बघा 120 एकक म्हणजेच आणि काय दिलेत आपल्याला खाली 4 पर्याय. पर्याय क्रमांक 1 12, पर्याय क्रमांक 2 1200, पर्याय क्रमांक 3 102 आणि पर्याय क्रमांक 4 120. काढा याचं अचूक उत्तर. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 120. ज्यांचा अभ्यास झाला आहे त्यांच्यासाठी हे सोपं असणार आहे बघा. आणि आता बघा प्रश्न 14वा. काय प्रश्न 14वा? दिलेल्या पर्यायांमधून अचूक जोडी ओळखा. दिलेल्या पर्यायांमधून आपल्याला अचूक म्हणजे बरोबर जोडी ओळखायची आहे. बघा पर्याय क्रमांक 1 40 एकक आणि पुढे दिले 40. पर्याय क्रमांक 2 20 दशक बरोबर 20. पर्याय क्रमांक 3 5 शतक बरोबर 50 आणि पर्याय क्रमांक 4 1,000 बरोबर 100. बघा बर अचूक जोडी कोणती येते? तर याची अचूक जोडी येते पर्याय क्रमांक 1. बरोबर ना? 40 एकक म्हणजे किती रे? 40. आणि त्यानंतर आता शेवटचा प्रश्न. बघा शेवटचा प्रश्न थोडासा बघू, थोडासा विचार करण्यास प्रवृत्त करणारा आहे. ज्यांना याचा अचूक उत्तर येईल ना तो खरोखरच खूप हुशार. बघा तर बघा काय आहे प्रश्न 15वा. 60 ह व 2 ह म्हणजे किती? बघा 60 ह व 2 ह म्हणजे किती? आणि आपल्याला पर्याय 1 दिलाय 62 ह, पर्याय 2 दिलाय 6,200 ह, पर्याय 3 दिलाय 62,000 ह आणि पर्याय 4 दिलाय 602 ह. सांगा याचं अचूक उत्तर. तर याचं अचूक उत्तर येणार आहे 62 ह आणि हे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.
तर ज्यांचं हे अचूक उत्तर आलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि आजच्या सराव चाचणीमध्ये ज्यांचे 15पैकी 15 प्रश्न बरोबर आलेत त्यांचं देखील खूप खूप अभिनंदन. असाच अभ्यास करा आणि हे जे 15 प्रकारचे प्रश्न दिलेले आहेत हे तर सोडवा, परंतु अशा प्रकारचे इतर प्रश्न सोडूनसुद्धा तुम्ही तुमचा अधिक सराव करा, म्हणजे येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तुम्हाला अधिकाधिक मार्क्स मिळतील. तर आपण यानंतर पुढचा जो घटक आहे तो स्थानिक किंमत व दर्शनी किंमत या घटकावरील आपली पुढची सराव चाचणी असणार आहे. त्या सराव चाचणीचा देखील तुम्ही खूप खूप अभ्यास करा आणि आपण पाहूया पुढच्या सराव चाचणीमध्ये कोणाला 30पैकी 30 मार्क्स मिळतील. आणि ज्यांना 30पैकी 30 मार्क्स मिळणार आहेत त्यांनी तुमचं नाव, तुमच्या शाळेचं नाव, तुमच्या वर्ग शिक्षकाचं नाव निश्चित आपल्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद मित्रांनो. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.